मुंबईतील पवईत आर्य स्टुडिओमध्ये घडलेल्या रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात आता एक मोठा राजकीय स्फोट घडण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणात माजी मंत्री दीपक केसरकर यांचं नाव पुढे आलं असून पोलिसांनी त्यांच्यावर चौकशीची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी केली आहे। आतापर्यंत ही घटना एक साधी गुन्हेगारी कारवाई वाटत होती, पण तपास जसजसा पुढे गेला तसतसं या प्रकरणामागे मोठं राजकीय आणि प्रशासकीय जाळं असल्याचं स्पष्ट होत जातंय। पवई येथील आर्य स्टुडिओमध्ये ऑडिशनच्या नावाखाली रोहित आर्यने सुमारे 17 मुलांना आणि काही तरुणांना डांबून ठेवलं होतं। त्याने काहींना धमक्या दिल्या, काहींना फसवलं आणि पोलिसांशी थेट संवाद साधत स्वतःला शिक्षण विभागाशी जोडलेला सामाजिक कार्यकर्ता म्हणून सादर केलं। त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनल्यावर पोलिसांनी त्याच्याशी वाटाघाटी सुरू केली। दरम्यान आर्यने थेट फोनवरून माजी मंत्री दीपक केसरकर यांचं नाव घेतलं आणि दावा केला, मला केसरकरांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण आता त्यांनी साथ सोडली। पोलिसांनी तात्काळ केसरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन कॉल न लागल्याने परिस्थिती आणखीन गुंतागुंतीची बनली। या घटनेनंतर काही तासातच गोळीबार झाला आणि रोहित आर्यचा एन्काउंटर करण्यात आला। आता याच एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय की रोहित आर्यला पोलिसांनी आत्मसमर्पणाची संधी दिली का, की नियोजनपूर्वक त्याला संपवलं गेलं? तर आता हा प्रश्न न्यायालयात गेला आहे। पोलीस तपासात असं समोर आलं आहे की रोहित आर्यने शिक्षण विभागाशी संबंधित काही प्रकल्पांवर काम केलं होतं। तो शालेय विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण प्रकल्पावर काम करत होता। त्या काळात दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री होते। त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं की हो, मी त्याला थोडी आर्थिक मदत केली होती। तो एक सामाजिक प्रकल्पावर काम करत होता, पण त्यानंतर त्याचं वर्तन आणि त्याच्या मागण्या विचित्र झाल्या, त्यामुळे मी त्याच्याशी संबंध तोडले। पण तरीही पोलीस आता या व्यवहाराचा संपूर्ण आर्थिक मागोवा घेत आहेत। त्या रकमेचा स्रोत, चेकद्वारे झालेली देयके आणि यामध्ये इतर कोणते अधिकारी सामील होते का, हे सर्व तपासात येणार आहे। दरम्यान शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना देखील चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात येणार असल्याचं समजतंय, कारण आर्यच्या प्रकल्पाशी जोडलेले काही दस्तऐवज आणि सरकारी कंत्राटे आता पुन्हा तपासले जात आहेत। त्याचवेळी रोहित आर्यच्या मृत्यूबाबत न्यायालयीन चौकशीची मागणीही होत आहे। काही समाजसेवी संघटनांनी हे फेक एन्काउंटर असल्याचं म्हटलं आहे आणि या प्रकरणात सीबीआय किंवा स्वतंत्र यंत्रणेची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। आता या संपूर्ण घटनाक्रमामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। एकेकाळी शिक्षण खात्याचे प्रमुख मंत्री असलेले दीपक केसरकर आता स्वतः चौकशीच्या जाळ्यात सापडत आहेत। त्यांच्या फोन कॉल रेकॉर्ड, संवादाची रेकॉर्डिंग, आर्थिक व्यवहार आणि रोहित आर्य सोबत झालेले सर्व संपर्क तपासले जाणार आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार जर पुरावे ठोस मिळाले तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचाही विचार होऊ शकतो। राजकारण आणि प्रशासनातील या संगनमताच्या धाग्यांनी राज्य सरकारलाही अडचणीत आणलं आहे, कारण हा संपूर्ण प्रकार एका शिक्षण प्रकल्पातून सुरू झाला आणि शेवटी एन्काउंटर पर्यंत पोहोचला। त्यामुळे आता या प्रकरणात केवळ गुन्हे शाखा नव्हे तर अंतर्गत चौकशी यंत्रणा आणि राज्य गुप्तचर विभागही सक्रिय झाला आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांच्यावर दबाव आहे। त्यांनी स्वतःच सांगितलं की मी कायद्याच्या चौकशीला सामोरं जायला तयार आहे, पण माझ्यावर खोटे आरोप होत आहेत। मात्र या प्रकरणाने केवळ पोलीस यंत्रणा नव्हे तर शिक्षण विभाग, शासन व्यवस्था आणि राजकारणातील नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। पवईतील हा एन्काउंटर आता एका गुन्हेगारी घटनेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेतील गुंतागुंतीचं दर्शन घडवतो आहे। तर पुढच्या काही दिवसात या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि आमच्या दे दणकाला सबस्क्राइब करायला विसरू नका।